राणीताईंच्या वतीनं, माझ्या वतीनं जवळ्या गावचं व आमच्या शेळके कुटुंबाचं एक आगळं वेगळं नातं आहे, एक आगळं वेगळं प्रेम आहे आमच्यामध्ये. सगळे ग्रामस्थ आदरणीय साहेबांवर, आदरणीय उदयदादांवर प्रचंड प्रेम करतात. जवळ्या गावचे अनेक मुलं GS महानगरमध्ये कामाला आहेत. तसेच आमचं पिंपरीची जी शाळा आहे तर इथले अनेक मुलं आमच्या शाळेत देखील येतात. अनेक पालकांशी माझा कायम संवाद होत असतो. आमच्या संजीवनी प्रतिष्ठानमध्ये देखील जवळ्या गावचे अनेक मुलं आमच्या कॉलेजमध्ये आहेत. तिथं देखील बऱ्याच पालकांचा आणि आमचा संवाद होत असतो. गावातले ह्या अनेक चांगले मुलं उच्च अधिकारी झालेले आहेत, उच्च पदस्थ आहेत. मी आज ह्या सभेत एवढीच विनंती करेल की सगळ्या ग्रामस्थांनी एकजूट होऊन राणीताईंना प्रचंड मताने बहुमताने आज आपण जे बघत आहोत की आदरणीय शरदचंद्रजी पवार गटातनं राणीताईंना आपण एक महिला आमदार म्हणून तिथं उपस्थित करत आहोत. आदरणीय पवार साहेबांचं देखील पारनेर तालुक्यात प्रचंड प्रेम आहे, त्यांचा प्रचंड जनसंपर्क आहे. आपण बघतो की आदरणीय पवार साहेब यांचं एकदम वेगळं असं प्रेम या तालुक्यावर आहे. तसं जवळ गावावर देखील आहे. ते कधीही सांगू शकतात जवळ गावातलं कुठलं ग्रामस्थ कोणी नावानिशी सांगू शकतात, एवढं त्यांचं सगळ्यांवर प्रेम आहे. तर पवार साहेबांनी आपल्या राणीताईंना निवडलेलं आहे, तर आपण त्यांना बहुमताने विजयी करावं असं मी सर्वांना विनंती करते.